Hello students, welcome in my channel. So students, as we have started our part of organic chemistry, and today we are going to continue organic chemistry lecture number 3, and that is a very important topic that we are going to study in today's lecture. And the name of the topic is properties of the carbon. Properties of carbon. So what are the important properties of a carbon as an element? So there are two important properties which is very important, and we are going to study in deeply, and that two properties. So let us start. What are the important properties of the carbon, and which helps us to understand this chapter very proper way? And what are that properties? So first one is the tetravalency. First one is the tetravalency. This is first property, and second property is the catenation. So these two important properties we are going to discuss in today's lecture. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा प्रॉपर्टीज ऑफ कार्बनच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीचा निश्चितपणे आपल्याला पुढं हा चॅप्टर समजण्यासाठी उपयोग होणार आहे. म्हणून त्या दोन प्रॉपर्टी ज्या आहेत, ज्या इम्पॉर्टंट दोन प्रॉपर्टी आहेत, त्या आपण या लेक्चरला कव्हर करणार आहोत. त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी आहे टेट्राव्हॅलन्सी आणि दुसरी आहे कॅटिनेशन प्रॉपर्टी. तर बघूया टेट्राव्हॅलन्सी आणि कॅटिनेशन्स हे नेमके कशा पद्धतीच्या प्रॉपर्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये जी पहिली प्रॉपर्टी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे टेट्राव्हॅलन्सी. तर टेट्राव्हॅलन्सी म्हणजे नेमकं काय? तर नावातच तुम्हाला लक्षात येत असेल की टेट्रा म्हणजे 4. लक्षात घ्या, टेट्रा मीन्स 4. ओके, सो 4 व्हॅलन्सी म्हणजे काय? त्याची कंबायनिंग कॅपॅसिटी असते ती, बरोबर आहे. म्हणजे की कार्बन जो ॲटम आहे, कार्बन ॲटम हा नेहमी 4 बॉन्डेडने अटॅच असणार आहे. हे त्याचा थोडक्यात आपल्याला अर्थ समजून घ्यायचा की समजा हा कार्बन आहे, मी दाखवतो तुम्हाला, हा नेहमी 4 बॉन्डेड असणार आहे किंवा 4 बॉन्डेड असणार आहे, की त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते भाग घेण्यासाठी त्याच्यामध्ये असणार आहेत. तर तो 4 बॉन्डेड असणार आहे. आणि त्याच्यानंतर हा जो काही कार्बन आहे, तर ह्याचे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर आपण अभ्यास केला तर कार्बन ॲटॉमिक नंबर 6 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं 2 4 आहे. तर आउटर मोस्ट सेलमध्ये पण त्याच्या 4 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिसतात. तर तो जो काही 4 दाखवतात तो त्याचा पण अर्थ टेट्रा होतो. तर टेट्रा व्हॅलन्सी त्याच्यामुळेच त्याला आलेला आहे. आणि त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहे, याचा अर्थ असा होतो की त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि ऑक्टेटचा रूल जर तुम्हाला माहीत असेल तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट करण्यासाठी त्याला 4ची गरज आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याच्याकडे 4 ऑलरेडी आहेत आणि त्याला 4ची गरज आहे, म्हणजे तो ऑक्टेट कंप्लीट करणार आहेत. मग तो 4 बरोबर काय करील? बॉन्ड करील. आणि 4 ॲटम कोणतेही असतील ते त्याच्याबरोबर बॉन्ड करून तो त्याची ऑक्टेट पण कंप्लीट करील. अशा पद्धतीने ही टेट्राव्हॅलन्सी प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. तर टेट्राव्हॅलन्सी प्रॉपर्टी ही फार महत्त्वाची आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन ॲटम हा नेहमी 4 कंपाऊंड्स किंवा 4 ॲटमनी बॉन्डेड असतो, हे आपल्याला लक्षात इथे ठेवता येईल. की त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 4ची गरज आहे. म्हणजे तो नेहमी 4 वेगवेगळ्या बॉन्डने तिथे अटॅच असणार आहे. तर त्याच्याकडे 4 टेट्राव्हॅलन्सी हे लक्षात ठेवा कार्बनकडं आहे. तर 4 बॉन्डने तो नेहमी आपल्याला कोणत्याही कंपाऊंड्समध्ये दिसणार आहे. तर ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे जे तुम्ही लक्षात ठेवायची आहे. की तो मग ओबियसली तो 4 त्याच्याकडे असणार आहेत. आणि नंतर समजा तो दुसऱ्या कोणत्याही एक्स वाय झेड आपण घेतलं, इथे एक्स एलिमेंट घेतला, वाय घेतला, झेड घेतला आणि इथे डब्ल्यू घेतला, तर
त्या प्रत्येकाकडे पुन्हा एक एक इलेक्ट्रॉन्स येणार आहे आणि तो त्याची ऑक्टेट कंप्लीट करणार आहे बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणून आपण त्याच्यामध्ये त्याची काल प्रॉपर्टी पाहिली की ते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सने होतं, म्हणून तो कोव्हॅलंट टाईप्स ऑफ बॉन्ड पण दाखवतो. हे आपण कालच कंप्लीट केलेलं आहे. तर तेच त्याचं मिनिंग इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ही पहिली प्रॉपर्टी आहे ज्याचं मिनिंग आहे कार्बन इज अ टेट्रा व्हॅलंट आणि टेट्रा व्हॅलन्सी त्याची असते. म्हणजेच काय, तो नेहमी हा 4 बॉन्डेडने बनलेला असणार आहे, दाखवलेला असणार आहे आपल्या कोणत्याही कंपाऊंड्समध्ये. ही पहिली प्रॉपर्टी आहे. दुसरी प्रॉपर्टी विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची, ही पण कॅटिनेशन प्रॉपर्टी म्हणतात त्याला. तर कॅटिनेशनचं मिनिंग आधी समजून घ्या. कॅटिनेशन्स म्हणजे काय, तर कॅटिनेशन इज द प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी. तर ह्याच्यामध्ये सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी आहे ती सेल्फ लिंकिंग ऑफ द ॲटम्स. सेल्फ लिंकिंग ॲटम्स, सेल्फ म्हणजे काय, स्वतःचे, बरोबर आहे, स्वतःचे ॲटम्स एकमेकांना तो अटॅच करीत जाणार आणि तो एक स्ट्रेट चेन किंवा ब्रँच चेन अशा पद्धतीने बनवत किंवा सायक्लिक चेन अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या साईजमधले कंपाऊंड्स तयार करणार आहे. ही महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो बघा. कॅटिनेशन्स द प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग ऑफ ॲटम ऑफ एन एलिमेंट थ्रू कोव्हॅलंट बॉन्ड्स in order to form straight branch or cyclic chain of a different size. So this property is known as the कॅटिनेशन प्रॉपर्टी. तर सेल्फ लिंकिंग हा शब्द फार महत्त्वाचा आहे की तो सेल्फ म्हणजे स्वतःबरोबरच लिंक तयार करून ह्या अशा पद्धतीचे स्ट्रेट असेल, ब्रँच असेल आणि सायक्लिक चेन असेल तर हे तयार करतो, ते आपल्याला बघायचं याच्यामध्ये. तर सेल्फ लिंकिंग शब्द लक्षात ठेवा. सेल्फ लिंकिंगमध्ये मी तुम्हाला शब्द वापरलेले आहेत की स्ट्रेट, त्याच्यानंतर तो ब्रँच, त्याच्यानंतर सायक्लिक अशा पद्धतीचे स्वतःबरोबरच लिंक करून अशा पद्धतीचे ते कंपाऊंड्स तयार करणार आहे, अशा पद्धतीचे ते चेन तयार करणार आहे. जे आपल्याला आता पाहायचं आहे की त्याच्यामध्ये नेमकी कशा पद्धतीने चेन तयार होते. तर बघा, स्ट्रेट म्हटल्यावर तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला हा जो काही कार्बन आहे तो सेल्फ लिंकिंग आहे आणि तो नेहमी स्ट्रेट चेन ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. तर अशा पद्धतीचे जे चेन आहे त्याला स्ट्रेट चेन म्हणतो आपण. लक्षात ठेवा, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेट दिसतंय ते कार्बनची लिंक नेहमी, म्हणून त्याला स्ट्रेट चेन कंपाऊंड्स म्हटलेलं आहे. लक्षात येते. आता नंतरची जे सांगितली तुम्हाला ती म्हणजे ब्रँच. तर ब्रँचचा मिनिंग काय असतो, ब्रँच म्हणजे तो कार्बन असेल तर ह्याच्यामध्ये कुठेतरी त्याला ब्रँच म्हणजे अनादर कार्बन जोडलेले असतात. तर अशा पद्धतीने ही कार्बनची व्हॅलन्सी, टेट्रा व्हॅलन्सी मागं सांगितलं आहे ह्याचा, हे जे मी दाखवतो आहे डॅश लाईनने, तर ते बॉन्ड आहेत. आणि हा कार्बन नेहमी बघा, प्रत्येक कार्बन जर ऑब्झर्व केला तर 4 त्याच्याकडं बॉन्डिंग आहे, म्हणजे ते टेट्रा व्हॅलन्सी पण याच्यामध्ये कंप्लीट होते. तर अशा पद्धतीने ब्रँच पण तयार करतो. आणि तिसरा शब्द वापरला होता की सायक्लिक किंवा सायक्लिक कंपाऊंड्स पण तयार करतो तो. सायक्लिक म्हणजे काय, की बघा, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हे जर एकमेकांना अशा ह्याच्यामध्ये जर जोडले गेले तर एक सायक्लिक कंपाऊंड तयार झालं. इथं पुन्हा कार्बनची व्हॅलन्सी आपल्याला माहीत आहे की 4ने तो बांधलेला असतो. तर अशा पद्धतीने हे एक सायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल झालं. म्हणजे डेफिनेशनमध्ये 3 शब्द वापरले होते, स्ट्रेट, ब्रँच और सायक्लिक. हे सेल्फ लिंक करून ॲटमची सेल्फ, आता तुम्ही बघा इथं कार्बनशिवाय मी दुसरा कोणताच एलिमेंट वापरलेला नाही, तर कार्बनच वापरलं आहे. कार्बनची ॲटमची सेल्फ लिंकिंग आहे. सेल्फ म्हणजे स्वतःशीच, बरोबर आहे की नाही. तर त्या पद्धतीने त्याने हे अशा पद्धतीचे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. ते स्ट्रेट चेन असू शकतात किंवा ब्रँच चेन असू शकतात किंवा सायक्लिक चेन कंपाऊंड्स तो तयार करतो. तर व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, व्हेरी इसेन्शियल प्रॉपर्टी फॉर अंडरस्टँडिंग दिस चॅप्टर. So these are the two important properties that we are studied in today's lecture, that is a tetravalency and catenation. तर मला असं वाटतं की ही जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित रिवाईज करा आणि ह्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर मला पुन्हा कॉमेंट्समध्ये टाकून तुम्ही विचारू शकता की समजले किंवा नाही. आणि अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्ही ही रिवाईज करा, कारण की हा जो प्रॉपर्टीचा पार्ट आहे तो आपल्याला पुढे या चॅप्टरमध्ये फार महत्त्वाचा राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की ती अतिशय महत्त्वाची आहे. की जसं तुम्हाला आता मी सांगितलं की कार्बन हा स्ट्रेटमध्ये असतो,
किंवा त्याच्यामध्ये ब्रँच असते किंवा सायक्लिक असते. तर असंच हे विद्यार्थी मित्रांनो, जर दोन कार्बन एकमेकांना अशा पद्धतीने, आता कार्बनची व्हॅलन्सी समजलेली आहे, टेट्रा व्हॅलन्सी, तर ह्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो. कार्बन कार्बन इथं दिसते तुम्हाला. तर हे असे वेगवेगळे कंपाऊंड्स मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे पण तुम्ही समजून घ्या. तर ह्याचा पण मिनिंग फार आहे. ते आपल्याला इथे जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की हा 2 कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड. तर ह्याला सिंगल बॉन्ड म्हणायचं, लक्षात घ्या. आणि 2 कार्बनमध्ये जर ह्या 2 लाईन, हे 2 लाईनचा मिनिंग काय आहे की तो बॉन्ड आहे. म्हणजे हा कोणता बॉन्ड झाला? डबल बॉन्ड. तर कसा झाला तो? डबल बॉन्ड. आणि जर 2 कार्बनमध्ये 3 लाईन आल्या, म्हणजे 3 जर बॉन्ड आले, तर ओबियसली तो काय झाला तुमचा? ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे कंपाऊंड्स आपल्याला पुढं स्टडी करायचे आहे की काही कंपाऊंड्समध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल, काही कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, काही कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पण असेल. तर असे कंपाऊंड्स काय आहेत, म्हणजे नावं काय आहेत आणि कशा पद्धतीने ते आयडेंटिफाय करायचं, हे ह्या प्रॉपर्टीमधून आपल्याला सहज आणि सरळरित्या समजतं. म्हणून in today's lecture, whatever be the important discussions we have done related to your properties of the carbon, that is the tetravalency and catenations, very essential properties that we are discussing today's lecture. I hope you understand these properties, and in the next lecture we are going to continue with your new topic. So keep watching.